या हिंदुत्वासाठी आणि या मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. त्यांचं नाटक दाखवून जर मला आतमध्ये मरण येणार असलं फडणवीसच्या हातानं तर मी आनंदानं मरण घ्यायला तयार आहे. माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्कारलेलं आहे, हसत. पण धर्म बदललेला नाही. त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत. फडणवीस झालं का नाही आता टाईट घंट्यात वया टंटडा उठत जायला भेट नाही मनोज जरांगे, उठत. इतका बुद्धीनं बी तेज हे मनोज जरांगे. छत्रपतींचा इतका छळ केला आणि कोणी केला? फडणवीस साहेब. गोधड असलं तर टाका टकोऱ्यावरचं काढून बाजूला. आता छत्रपतींच्या मावळ्याचं रक्त आहे मनोज जरांगे. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे. छत्रपतींना धर्म बदलण्यासाठी मारण्यात आलं, बदलला नाही. या पृथ्वी तलावर आणि या विश्वात छत्रपती शंभूराजेंनी दाखवून दिलं, झुकत नसतो. तुकडे झाले तरी हरकत नाही. देहाचे तुकडे तुकडे झाले पण माझा शंभूराजे एक कणभर मागं सरकले नाही. त्याच छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे मी. किंवा माझ्या 2-3 जणांच्या मित्रांना आम्ही येऊ दे मरण आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस. हसत घेतो हसत, पण म्हणणार नाही फडणवीस साहेब तुमच्या पाय पडतो बा. त्या केशीतून मला मागं घ्या बा, लय भेव वाटती, मला लय हागूट लागली, मला नको. मी आज जातो मरतो बी, पण छत्रपतींचा ज्या शूर छत्रपतींचा मी इतिहास दाखवलेला आहे ना, त्या शूर छत्रपतींच्या नाटकासाठी मी मध्ये जायला तयार आहे. त्यांचं चरित्र मी दाखवलेलं आहे, त्यांचा इतिहास मी दाखवलेला, काय वाईट नाही केलेलं मी. नाही किती दाखवायचे, धमकून आणलेलं तो. अरे काय सरकार चालितो आणि काय तूच करा हुकुमशाह असा. तुला ना तो जर नाही ना मान काय तो नाही बारगाड मोडत तिथून पुढं. हो तुला ना वस्ताद मीच आहे, फक्त तुला वस्ताद मीच आहे. तू कितीक मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना, याच्यात. अरे काय चालवता राव तुम्ही, काय नाही चालवी, तुम्हाला कळत सुद्धा नाही. तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणायला, तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात, तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात. तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का त्याला एका रात्रीत उडीलं, थोरातला तुम्हीच उडीलं, विखेंना तुम्हीच उडीलं. किती लोक दाखवा तुम्हाला कटाळा यायला लागला मला. लोक सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असावं ते. आणि देशमुखाचं तसंच केलं. तुम्ही जातं बघानात, तुम्ही पातं बघानात, तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात. हां काय तुमचं हे कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही? म्हणजे मराठ्यांचे मोठमोठे घराणे संपवायचे, मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं व्हायचे. हां कितीतरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत. ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाले घराणे ती अशीच वळली दादागिरीनेत. हां थोरात अशीच वळली. कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी असेच ओढले कामान धामाचं. हां नगरची कंपनी ओढली अशीच, संभाजीनगरचं असंच, हां ते भावना गवळीचं तसंच. म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं. हां ते लातूर नांदेडचं तसंच, हिंगोलीचं हेच. तुम्ही मला जिल्हा दाखवा राव, हो का माणूस आहे का? त्या बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिदरा करून ठेवला. हां त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिंगरलं होतं. हां आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध का व्हाय ना, पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फेडलाय. हां मी सत्यच बोलत असतो का अभि, नाही पटत त्यांच्या जातीला.